नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एजीएमपीएससी आपल्या करंट अफेअर्सच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. मी संतोष. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी ते एप्रिल 2026 पर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या अशा योजना बघणार आहोत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या दोन्ही योजना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहणार आहोत. मित्रांनो, सर्व प्रश्न हे खूप आयएमपी असणार आहेत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर एजीएमपीएससी आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूयात. चला तर मग पहिला प्रश्न पाहूयात. कोणत्या राज्याने स्त्री सुरक्षा योजना सुरू केली? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 केरळ. मित्रांनो, केरळ राज्याने स्त्री सुरक्षा योजना चालू केलेली आहे. आता काय आहे ही स्त्री सुरक्षा योजना ते पाहूयात आपण आता. तर मित्रांनो, केरळ राज्य सरकारने स्त्री सुरक्षा ही योजना चालू केलेली आहे. आता ही योजना काय आहे तर केरळने 35 ते 60 वयोगटातील आर्थिकदृष्ट्या मागास महिला आणि ट्रान्स वुमनना दरमहा 1000 रुपयांची आर्थिक मदत देण्यासाठी ही स्त्री सुरक्षा योजना चालू केलेली आहे. तर मित्रांनो, ही काय आहे स्त्री सुरक्षा योजना? तर 35 ते 60 वयोगटातील आर्थिकदृष्ट्या मागास आणि ट्रान्स वुमनसाठी ही योजना आहे आणि या योजनेअंतर्गत 1000 रुपयांची आर्थिक मदत या स्त्रियांना दरमहा दिली जाते आणि या मित्रांनो, या 10 लाखांहून अधिक सत्यापित लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे पहिला हप्ता हा स्त्री सुरक्षा योजनेद्वारे मिळालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 2 आहे. दिल्लीतील मुख्यमंत्री कौशल्य विकास योजना कोणत्या संस्थेमार्फत राबवली जाईल? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दिल्ली खादी आणि ग्रामोद्योग मंडळाद्वारे हे दिल्लीतील मुख्यमंत्री कौशल्य विकास योजना त्या संस्थेमार्फत राबवली जाईल. अधिक माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, अलीकडेच दिल्ली सरकारने 2025-26 मध्ये कारागिरांना प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री कौशल्य विकास योजनेला मान्यता दिलेली आहे. कोणी मान्यता दिलेली आहे तर ती दिल्ली सरकारने कारागिरांसाठी प्रशिक्षण देण्यासाठी ही योजना आहे मित्रांनो. आणि या योजनेचे उद्दिष्ट पाहूया आता आपण. उद्दिष्ट काय आहे तर संरचित प्रशिक्षण, डिजिटल प्रवेश आणि आर्थिक सहाय्य प्रदान करणे, म्हणजे जेणेकरून हजारो कारागीर यांचे कौशल्य अपग्रेड करू शकतील. हे त्याचे म्हणजे कारागिरांचे कौशल्य अपग्रेड करण्यासाठी आणि त्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. आणि ही कोणत्या संस्थेमार्फत राबवली गेली तर दिल्ली खादी आणि ग्रामोद्योग मंडळामार्फत राबवली गेलेली आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3 पाहूया. पात्र उत्पादक आयातदार म्हणजेच की ईएमआय म्हणजेच काय, इलिजिबल मॅन्युफॅक्चर इम्पोर्टर्स योजना कोणत्या संस्थेने सुरू केलेली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ यांनी हे पात्र उत्पादक आयातदार ईएमआय योजना सुरू केलेली आहे. अधिक माहिती जाणून घेऊया. तर पात्र उत्पादक आयातदार म्हणजेच की ईएमआय योजना कुठल्या संस्थेने चालू केलेली आहे तर केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाने ही पात्र उत्पादक आयातदार योजना चालू केलेली आहे. आता ही सध्या चर्चेमध्ये काय आहे तर केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाने पात्र उत्पादक आयातदार म्हणजेच की ईएमआय योजनेसाठी काही मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहेत. त्यामुळे सध्या ही ईएमआय योजना चर्चेमध्ये आहे. आता ती मार्गदर्शक तत्वे काय आहेत तर आयातदारांना क्लिअरन्स व सीमा शुल्क न भरता वस्तू क्लिअर करण्याची परवानगी देते. त्यामुळे सध्या ही ईएमआय योजना चर्चेमध्ये होती. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 4 आहे. इंदिरा गांधी सुख शिक्षा योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हिमाचल प्रदेश. अधिक माहिती जाणून घ्या. तर इंदिरा गांधी सुख शिक्षा योजना कोणत्या राज्य सरकारची आहे तर हिमाचल प्रदेश राज्य सरकारची ही इंदिरा गांधी सुख शिक्षा योजना आहे. आता सध्या चर्चेमध्ये काय आहे ही योजना तर हिमाचल प्रदेशने उच्च शिक्षण घेणाऱ्या विधवांच्या मुलींना पाठिंबा देण्यासाठी इंदिरा गांधी सुख शिक्षा योजनेचा विस्तारित केलेली आहे. त्यामुळे सध्या ही चर्चेमध्ये. आता विस्तार काय केलेला आहे, पूर्वी याचा फायदा 18 वर्षांच्या अपंग किंवा निराधार विधवा घटस्फोटित महिलांना याचा फायदा होत असे, परंतु आता या योजनेचा विस्तार 18 वर्षांपासून पुढे आता 27 वर्षांपर्यंत विस्तार केलेला आहे. त्यामुळे सध्या इंदिरा गांधी सुख शिक्षा योजना चर्चेमध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 9 आहे. L&T फायनान्सने स्फूर्ती कार्यक्रम खास करून कोणासाठी चालू केला आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महिला उद्योजक. तर मित्रांनो, L&T या फायनान्स कंपनीने भारतातील महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी स्फूर्ती नावाचा नवीन उपक्रम चालू केलेला आहे. कुणी चालू केलेला आहे तर L&T या फायनान्स कंपनीने. आणि याचा उद्देश काय आहे तर महिला उद्योजकांना मालमत्ता खरेदी करण्यासाठी किंवा मालमत्तेवर कर्ज घेण्यासाठी 25 वर्षांपर्यंतच्या वाढीव परतफेडीच्या कालावधीसह कर्ज देण्यासाठी
हा नवीन स्फूर्ती कार्यक्रम L&T फायनान्सने सुरू केलेला आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 6 पाहूयात. मुख्यमंत्री मावन ध्यान सत्कार योजना कोणत्या राज्याची आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पंजाब. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, मावन ध्यान सत्कार योजना कोणत्या राज्याची आहे? तर पंजाब राज्याची आहे. आता ही योजना काय आहे? तर ही योजना पंजाब अर्थसंकल्प 2026 मध्ये मुख्यमंत्री मावन ध्यान सत्कार योजनेअंतर्गत महिलांसाठी काय होणार आहे? तर 1,000 रुपयांची आर्थिक मदत या योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे. आणि मित्रांनो, 6 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महिला सक्षमीकरण, शेती, शिक्षण, आरोग्य सेवा आणि ग्रामीण पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रित करतो. आणि त्यामध्येच हे मावन ध्यान सत्कार योजना पंजाब सरकारने अर्थसंकल्पामध्ये सादर केलेली आहे. आणि त्यासाठी काय तरतूद आहे? तर महिलांसाठी 1,000 रुपयांची तरतूद या मावन ध्यान सत्कार योजनेअंतर्गत करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 7 आहे. गृहलक्ष्मी योजना कोणत्या राज्याने सुरू केली? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कर्नाटक. तर मित्रांनो, नुकतेच कर्नाटक सरकारच्या गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत रेशन कार्डमध्ये कुटुंब प्रमुख नोंदणीकृत असलेल्या महिलांना दरमहा किती मिळणार आहे? तर 2,000 रुपये थेट बँक खात्यात या गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत रेशन कार्ड कुटुंब प्रमुखाला मिळणार आहेत. आणि या योजनेचा मुख्य उद्देश काय असणार आहे? तर घरगुती खर्च व्यवस्थापित करण्यासाठी महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देणे हे या गृहलक्ष्मी योजनेचा मुख्य उद्देश असणार आहे. आणि या योजनेसाठी कोण पात्र असणार आहे मित्रांनो? तर अर्जदार महिला कर्नाटकाची कायमस्वरूपी रहिवासी असावी, म्हणजेच की ही कर्नाटकाची कायमस्वरूपी रहिवासी असावी अर्जदार महिला, आणि ती दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच की BPL आणि दारिद्र्य रेषेवरील म्हणजेच की APL शिधापत्रिका धारक असावी ती महिला या योजनेला पात्र होण्यासाठी. कोणती योजना आहे? गृहलक्ष्मी योजना. कोणत्या सरकारने चालू केली? तर कर्नाटक सरकारने. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 2 आहे. मुख्यमंत्री अपना सखी परिवार योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू करण्याची घोषणा केलेली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हिमाचल प्रदेश. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, मुख्यमंत्री अपना सखी परिवार योजना कोणत्या सरकारने चालू केलेली आहे? तर हिमाचल सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. आता आपण ह्या योजनेचा उद्देश पाहूया. काय आहे ही योजना? तर ह्या योजनेचा उद्देश 1 लाख अतिगरीब म्हणजेच की BPL कुटुंबांना आर्थिक स्थैर्य देणे आणि जीवन स्तर उंचावणे हे या मुख्यमंत्री अपना सखी परिवार योजनेचा मुख्य उद्देश आहे. आता याला लाभ काय आहेत या योजनेचा? तर या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना 300 युनिट मोफत वीज मिळणार आहे. आणि आर्थिक मदत काय असणार आहे? तर पात्र गरीब कुटुंबातील महिलांना इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सन्मान निधी योजनेअंतर्गत दरमहा किती रुपये मिळणार आहेत? तर दरमहा एकूण 1,500 रुपये या योजनेअंतर्गत महिलांना मिळणार आहेत. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. कोणत्या राज्यात दिव्यांग शक्ती योजना सुरू करण्यात आलेली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आंध्र प्रदेश. तर नुकतेच आंध्र प्रदेश सरकारने दिव्यांग व्यक्तींसाठी दिव्यांग शक्ती ही योजना सुरू केलेली आहे. आणि आता या योजनेचा मुख्य उद्देश काय असणार आहे? तर या योजनेअंतर्गत राज्यातील दिव्यांग व्यक्तींना APSRTC म्हणजेच की आंध्र प्रदेश राज्य रस्ते वाहतूक महामंडळ बसमध्ये मोफत बस प्रवासाची सुविधा मिळणार आहे. कुणाला? तर दिव्यांग व्यक्तींना. कोणी चालू केलेली आहे? तर आंध्र प्रदेश सरकारने. आणि आंध्र प्रदेश सरकारचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर चंद्राबाबू नायडू आहेत. आणि आंध्र प्रदेशची राजधानी कोणती आहे? तर अमरावती ही आंध्र प्रदेशची राजधानी आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. कोणत्या राज्याने गोधन योजना सुरू केली? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 छत्तीसगड. मित्रांनो, अलीकडे छत्तीसगड राज्याने गोधाम योजना सुरू केलेली आहे. आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी भटक्या गुरांचे संरक्षण आणि व्यवस्थापन करण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. तर मित्रांनो, गोधाम योजनेचं मुख्य वैशिष्ट्य काय असणार आहे? तर भटक्या गुरांचे संरक्षण आणि व्यवस्थापन करणे हे या गोधाम योजनेचे मुख्य वैशिष्ट्य आहे. आणि मित्रांनो, राज्यभरात छत्तीसगड राज्यात एकूण 1460 सुरभी गोदाम आश्रयस्थान उभारण्यात येणार आहेत या गोधाम योजनेनुसार. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 11 आहे. इंदिरा अम्मा कुटुंब जीवन विमा योजना कोणत्या राज्याने सुरू केली? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तेलंगणा. अधिक माहिती जाणून घ्या. तर तेलंगणा राज्य सरकारने इंदिरा अम्मा कुटुंब जीवन विमा योजना सुरू केलेली आहे. कोणत्या राज्य सरकारने? तर तेलंगणा राज्य सरकारने. आता ही काय आहे इंदिरा अम्मा कुटुंब जीवन विमा योजना? तर राज्यभरातील 1.5
15 कोटी कुटुंबांना प्रति कुटुंब 5 लाख रुपयाचे जीवन विमा संरक्षण प्रदान करते ही इंदिरा अम्मा कुटुंब जीवन विमा योजना आणि ज्याची अंमलबजावणी कधीपासून होणार आहे तर 2 जून 2026 पासून याची अंमलबजावणी होणार आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने अनमोल नावाची योजना सुरू केली? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दिल्ली. तर मित्रांनो, दिल्ली सरकारने मार्च 2026 मध्ये नवजात बालकांमधील अनुवंशिक आणि चयापचय आजारांचे लवकर निदान करण्यासाठी अनमोलचा अर्थ काय? ॲडव्हान्स्ड न्यूबॉर्न मॉनिटरिंग फॉर ऑप्टिमल लाईफ केअर नावाची विशेष योजना सुरू केलेली आहे. मित्रांनो, कोणत्या केंद्रशासित किंवा राज्याने सुरू केलेली आहे तर दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाने ही अनमोल नावाची योजना सुरू केलेली आहे. आणि त्याचा उद्देश काय आहे ह्या अनमोल नावाच्या योजनेचा तर नवजात बालकांमधील अनुवंशिक विकार लवकर ओळखणे आणि गोल्डन अवरमध्ये म्हणजेच की तातडीच्या वेळेत उपचारांची सुविधा देणे हे या अनमोल नावाच्या योजनेचा मुख्य उद्देश आहे. आणि ते कोणत्या राज्याने चालू केलेली आहे किंवा केंद्रशासित प्रदेशाने चालू केलेली आहे तर दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाने ही अनमोल नावाची योजना सुरू केलेली आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. नशामुक्त विद्यालय कृती योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ए आणि बी दोन्ही म्हणजेच की शिक्षण मंत्रालय आणि गृह मंत्रालय यांनी मिळून नशामुक्त विद्यालय कृती योजना ही चालू केलेली आहे. अधिक माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, मार्च 2026 मध्ये शिक्षण मंत्रालयाने गृह मंत्रालयाच्या सहकार्याने व्यापक नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत नशामुक्त विद्यालय असा 3 वर्षीय कृती योजना सुरू केलेली आहे. तर मित्रांनो, नशामुक्त विद्यालय हे शिक्षण मंत्रालयाने गृह मंत्रालयाच्या सहकार्याने सुरू केलेली एक कृती योजना आहे. आणि मित्रांनो, ही 3 वर्षीय कृती योजना चालू केलेली आहे शिक्षण मंत्रालयाने आणि गृह मंत्रालयाने. आणि या योजनेतील एक तरतूद म्हणजे काय तर सर्व शाळांच्या म्हणजे ती सरकारी असो किंवा खाजगी असो 500 मीटर त्रिज्येतील परिसराला व्यसनमुक्त क्षेत्र म्हणून घोषित करणे हे या योजनेची एक मुख्य तरतूद आहे. आणि मित्रांनो, ही कृती योजना शैक्षणिक वातावरणातून मादक पदार्थांचा वापर समूळ नष्ट करण्यासाठी राबवली जाणारी एक प्रमुख योजना आहे मित्रांनो ही. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 14 आहे अरुणोदय योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आसाम. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, अरुणोदय योजना कोणत्या राज्य सरकारने चालू केलेली आहे तर आसाम या राज्य सरकारने अरुणोदय योजना चालू केलेली आहे. आता ही योजना काय आहे तर आसामच्या मुख्यमंत्र्यांनी अरुणोदय योजनेअंतर्गत थेट लाभ हस्तांतरद्वारे सुमारे 40 लाख लाभार्थी कुटुंबांना 9,000 हस्तांतरित करण्याची घोषणा या अरुणोदय योजनेद्वारे केलेली आहे. आता अरुणोदय योजनेचा उद्देश काय आहे तर आसाममधील महिला सक्षमीकरण, गरीब निर्मूलन आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ महिलांचा सामाजिक आणि आर्थिक समावेशन करणे हा या अरुणोदय योजनेचा मुख्य उद्देश आहे. आणि कोणत्या राज्याने चालू केलेला आहे तर आसाम राज्य सरकारने ही योजना चालू केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 15 आहे मुख्यमंत्री उद्योग क्रांती योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मध्य प्रदेश. अधिक माहिती जाणून घ्या. मुख्यमंत्री उद्योग क्रांती योजना मध्य प्रदेश राज्य सरकारने सुरू केलेली आहे. आता मित्रांनो, हे कोणत्या विभागाने सुरू केलेली आहे तर मुख्यमंत्री उद्योग क्रांती योजना मध्य प्रदेश मध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मार्फत सुरू केलेली ही एक योजना आहे. आणि या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे मुख्यमंत्री उद्योग क्रांती योजनेचा तर स्थानिक तरुणांना स्वयंपूर्ण बनवणे आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे या योजनेचा मुख्य उद्देश आहे. आता मित्रांनो, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत तर मोहन यादव हे मध्य प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत. आणि मध्य प्रदेशची राजधानी काय आहे तर भोपाळ ही मध्य प्रदेशची राजधानी आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 16 आहे लखपती बेटिया योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दिल्ली. दिल्ली सरकारची लखपती बेटिया योजना मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत देणारी महत्वाची योजना आहे. आता या योजनेद्वारे किती रक्कम मिळणार आहे विद्यार्थिनींना तर विद्यार्थिनींना पदवीपर्यंत 1 लाख रुपयांपर्यंत मदत मिळण्याची तरतूद या लखपती बेटिया योजनेमध्ये केलेली आहे. आणि या योजनेचा मुख्य उद्देश काय असणार आहे तर मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि पैशाअभावी शिक्षण न थांबणे यासाठी ही योजना मुख्य करून राबवली जाणार आहे. आणि मित्रांनो, या
योजनेमध्ये मुलींना जन्मापासून 18 वर्षांपर्यंत किंवा पदवीपर्यंत टप्प्याटप्प्याने ₹1,00,000 त्याच्यापेक्षा जास्त रक्कम ₹1,20,000 पर्यंत ही रक्कम मुलींना 18 वर्षापर्यंत किंवा पदवीपर्यंत टप्प्याटप्प्याने मिळणार आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 17 आहे. केंद्रीय कृषी मंत्र्यांनी भारत विस्तार योजना कोणत्या राज्यातून सुरू केली? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राजस्थान. तर मित्रांनो, राजस्थानमधून केंद्रीय कृषी मंत्र्यांनी भारत विस्तार योजनेचा सुरू केलेली आहे. अधिक माहिती जाणून घ्या. तर केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राजस्थानमधील जयपूर येथे भारत विस्तार योजनेचा शुभारंभ केलेला आहे. तर मित्रांनो, ही कृषी मंत्र्यांनी भारत विस्तार योजना कुठून चालू केलेली आहे? तर राजस्थानमधून चालू केलेली आहे. आणि कुणी चालू केलेली आहे? तर आपले केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राजस्थानमधून या योजनेचा शुभारंभ केलेला आहे. आता ही योजना काय आहे? तर ही योजना कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचा एक कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित उपक्रम आहे. आणि याचा फायदा काय होणार आहे? तर एकाच व्यासपीठावर माहिती उपलब्ध करून देणे हे या योजनेचं, भारत विस्तार योजनेचं मुख्य उद्दिष्ट असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. एप्रिल 2026 मध्ये कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केलेली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ओडिसा. तर मित्रांनो, ओडिसा या राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केलेली आहे. अधिक माहिती जाणून घ्या. तर एप्रिल 2026 मध्ये ओडिशा राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाला अधिकृत मान्यता देऊन ती सुरू करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, अन्नपूर्णा योजना कोणी चालू केली आहे? तर ओडिशा राज्याने चालू केली आहे. आता त्यामध्ये पात्र लाभार्थींना काय मिळणार आहे? तर 5 किलो तांदूळ मोफत दिले जाणार आहे या अन्नपूर्णा योजनेअंतर्गत. आता या अन्नपूर्णा योजनेचा उद्देश काय? तर राज्यातील अन्न सुरक्षा अधिक बळकट करणे आणि गरीब कुटुंबांना आधार देणे हे या अन्नपूर्णा योजनेचा मुख्य उद्देश आहे. तर कुणी चालू केली अन्नपूर्णा योजना? तर ओडिशा राज्य सरकारने ही अन्नपूर्णा योजना चालू केलेली. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. प्रसाद योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पर्यटन मंत्रालय. तर मित्रांनो, प्रसाद योजना ही पर्यटन मंत्रालयाद्वारे राबवली जाणारी एक योजना आहे. आता ही योजना काय ते पाहूयात आपण आता. तर मित्रांनो, काय आहे ही प्रसाद योजना? तर प्रसाद म्हणजेच तीर्थक्षेत्र पुनर्जीवन आणि आध्यात्मिक वारसा संवर्धन मोहीम आहे ही. आणि ही पर्यटन मंत्रालयाने कधी चालू केलेली होती? तर ती 2014-15 मध्ये ही योजना सुरू केली होती. आणि याचा मुख्य उद्देश काय आहे प्रसाद योजनेचा? तर तीर्थक्षेत्र आणि वारसा स्थळांवर पर्यटन पायाभूत सुविधा सुधारणे हे प्रसाद योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या राज्य सरकारने भावांतर भुगतान योजना म्हणजेच काय तर किंमत फरक योजना पुन्हा लागू केलेली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मध्य प्रदेश. तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या सरकारने अलीकडेच भावांतर भुगतान योजना म्हणजेच काय तर किंमत फरक योजना पुन्हा लागू केलेली आहे. तर मित्रांनो, ही आता भावांतर भुगतान योजना म्हणजेच किंमत फरक योजना सध्या चर्चेमध्ये काय ते पाहूयात. तर शेतकऱ्यांना कमी बाजारभाव व्यवस्थापित करण्यास मदत करण्यासाठी 2026च्या सुरुवातीला या भावांतर भुगतान योजना म्हणजेच की किंमत फरक योजनेचा विस्तार करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या ही योजना चर्चेमध्ये आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे आपले जानेवारीपासून ते एप्रिलपर्यंतचे सर्व महत्त्वाच्या योजना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेल्या आहेत. मित्रांनो, सर्व प्रश्न हे IMP होते आणि आपल्या येणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये यातील बरेच क्वेश्चन आपल्याला बघावयास मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर AJU MPSC आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.